यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला मात्र पूल केला आहे. पाहूया काय होत आहे. डिक्लर झोन मध्ये आपल्याला एक धाव मात्र इथे पाहायला मिळते. रोहनच्या बॅट मधून ही पहिली धाव आली आहे सायगाव संघासाठी. ओके, 2 धावा. 2 धावा मात्र आता रोहनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3. पुन्हा एकदा नितीन मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू घेऊन यावेळेला बॅकफुटला गेले होते आणि पंच केलाय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. 1 धाव पूर्ण केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील धाव इथे पूर्ण होते. 2 धावा मात्र आपल्याला रोहन माडिक यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं डिक्लर झोन मध्ये 2 धावा आल्या होत्या आणि आता मात्र बॅकफुटला गेले होते, पंच केला होता आणि तिथे देखील 2 धावा जोडल्या जातील. म्हणजे एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 5. ती जी कोणी गाडी पार्क केली तिथे त्यांना विनंती असेल की आपण थोडीशी गाडी साईडला घ्यायची आहे. वैभव दिवेकर साहेब, विनंती आहे की आपण जी गाडी पार्क केली आहे ती थोडीशी साईडला घ्यायची आहे. दरम्यान रोहन यांच्या बॅट मधून आपल्याला षटकार देखील पाहायला मिळत आहे. वैयक्तिक 10 धावसंख्येवर देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा आपल्याला रोहन माडिक यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नितीन मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रडार मध्ये चेंडू होता, अगोदरच जाणलं होतं आणि त्याला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश संपादन केले ते निखिल आणि रोहन यांनी. चांगली फलंदाजी आणि चांगली सुरुवात करून देतात सध्याच्या घडीला सायगाव संघाला. पाहूया कशा पद्धतीने खेळी साकारतील आणि किती धावांचं लक्ष ठेवतील निगडी संघासमोर. आतापर्यंत जर पाहिलं तर नितीन यांनी 5 चेंडूंचा खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झालाय आणि हा पुन्हा एकदा एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट चेंडू नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. म्हणजे चांगली सुरुवात कुठेतरी सायगाव संघासाठी पाहायला मिळत आहे. आगाज तो अच्छा किया है, आगे अंजाम आना बाकी होगा. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला शॉटला खेळाडू तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळत आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्याही पद्धतीचा इथे पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 पाहायला मिळाली आणि आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र आपल्याला बदल पाहायला मिळतोय. जयेश आलेत गोलंदाजीसाठी, ज्यांना पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार दिला गेला होता. ते मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. जयेश, पाहूया स्ट्राईकला असेल निखिल. ओहो, पहिला चेंडू सुस्वागतम केलंय का षटकाराने की कॅचने, पाहूया. ओहो, आणि झेल मात्र इथे सुटला गेलाय, निसटला हातातून. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले होते. हातातून मात्र झेल निसटला गेलाय. 2 धावा मात्र जोडल्या जातील सायगाव संघाच्या खात्यामध्ये. इथे देखील स्कोरर देखील चांगलं काम पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सकाळच्या सत्रापासून चांगलं स्कोरिंग पाहायला मिळालं. थोडस क्षेत्ररक्षणात देखील बदल पाहायला मिळत आहे आपल्याला. मिड विकेटचा खेळाडू देखील थोडासा आतमध्ये पाहायला मिळतोय.
चला अंपायर काय डिसिजन असेल तो लवकर घ्यायचा आहे. ओके, नो चेंडू आणि मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल आपण खेळाडू वृत्ती ठेवायची आहे मित्रांनो, कारण पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा आदर करणं आपला परमकर्तव्य आहे. खेळाडू वृत्ती असली पाहिजे मित्रांनो, आणि नक्कीच सहकार्य असेल आपल्या माध्यमातून. थोडा यजमान संघ देखील निगडी गवलोडी या संघ सायगाव संघाला देखील विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करायचंय मित्रांनो, कारण अशी जर टीम मिटिंग झाली तर आपल्याला आजचा दिवस कमी पडेल. अजय सर पाहिलं तर अशा टीम मिटिंग झाल्या तर आपल्याला आजचा दिवस नाही उद्याचा दिवस देखील हे सामने खेळवावे लागतील. नक्कीच कारण सर वेळेला खूप महत्व असतं. वेळेचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या इलेक्शन मध्ये हारलेल्या आमदाराला विचारा त्याला वेळेचं महत्व काय असतं ते. म्हणून वेळ खूप महत्वाची आहे. टाइम इज मनी. कृपया आपण यजमान संघात आपण देखील इथे सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही देखील व्यक्त करतोय. पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. लगेच निगडी गवलोडी या संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तब्बल सायगाव या संघाची धावसंख्या पाहिली तर दुसरा षटक प्रगतीपत्र आहे. तब्बल धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावसंख्या पाहायला मिळते. जयेश देखील पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब त्यांनी पटकावलाय. दुसऱ्या बाजूला पहिलं तर सायगाव या संघाचा देखील रोहन पहिला तर सामनावीराचा किताब पटकावलेला फलंदाज आहे. आपण बाहेरच्या खेळाडूने मात्र मैदानामध्ये कमी यायचं मित्रांनो, खेळाडू वृत्ती असली पाहिजे. सर 2 धावा ना. ओके, थँक्यू. गोलंदाजी मार्कवर सज्ज जयेश. वडील देखील आमच्या या मुख्य व्यासपीठाकडे आहेत. फुल टॉस मिळालाय, त्याचा मात्र फायदा घेतलाय. पाहूया अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्या जातात. एकेरीच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. आधी थ्रो देखील चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निगडी गवलोडी या संघाकडून. आणि निखिलच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. 2 धावे बरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर सायगाव या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र 18 धावसंख्या पाहायला मिळते. निखिल देखील चांगलं बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 4 धावसंख्यामध्ये उभारण्यामध्ये यशस्वी झालाय. संघासाठी देखील एकेरीचा दुहेरीमध्ये बदल करतोय. मग थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीने मात्र आपल्या धावांचा तळा साचवतोय संघासाठी. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. लॉंग ऑफ लॉंग ऑन वर डायरेक्ट लॉंग ऑफला जातो क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण निगडी गवलोडी या संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एकेरीचं दुहेरीमध्ये बदल.
प्रवेश काशीराम साबे या साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होता, हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरला गेलाय. नक्कीच अगदी जयेशने मात्र जज केला असता तर मात्र रनआउटची सुवर्ण संधी होती आणि सुवर्ण संधी मात्र गमावली गेली. एक धावसंख्या मिळते एकेरी धावे बरोबर. संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर सायगाव या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 21-21, नो लॉस. जयेश देखील चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अजूनपर्यंत तब्बल एकही चौकार लगावण्यामध्ये यशस्वी न झाले फलंदाज. आता देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3Dच्या माध्यमातून एकच धाव मात्र खर्ची केली जाते. एका धावेवरती समाधान मानताच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 चेंडू हाताळले गेलेत. एक चेंडू मात्र शेवटचा शिल्लक आहे. तब्बल जर धावसंख्या पाहिलीच तर 22 ही धावसंख्या पाहायला मिळते स्कोरवरती. पुन्हा एकदा ऑफ साइडला प्रहार केलाय. डिक्लेअर झोन आहे चेंडू. पाहूया एक धावसंख्या मिळताच अधिक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि धावसंख्या मिळते ती 2 आहेत. धावसंख्या मिळत आहेत त्या 2. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सायगाव संघ बिनबाद धावसंख्या पाहायला मिळते स्कोरवरती 24, नो लॉस सायगाव संघ. नितीनने पहिला षटक हाताळला. तब्बल धावसंख्या खर्च केली 14. त्याच्यानंतर जयेशने गोलंदाजी सज्ज झाला. दुसरा षटक हाताळला. धावसंख्या खर्च केली 10. आता मात्र गोलंदाजी मार्को सज्ज असेल तो प्रशांत. अनुभव आहे प्रशांतकडे पण त्याला मात्र सामना करेल तो रोहन. रोहन देखील एक मोठी खेळी करतो नेहमी आपल्या संघासाठी. फुल टॉस मिळालाय. थोडासा दडपण रोहनचा येतोय तो प्रशांत होती. पंचाने मात्र गोलंदाज दंडित केलाय. पुढचा चेंडू मात्र असेल तो फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे तो फ्री हिट. प्रशांतला मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. स्ट्राईक एंडला तरुण पहिला चेंडू मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव शाबासकीची ताप देखील मिळते. कारण स्ट्राईक एंडला हे एक महत्वाचा खेळाडू म्हणजे रोहनला आपलं स्तब्ध ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून ते प्रशांतने. शाबासकीची थाप असेल ती प्रशांतला. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. यारकरची गोलंदाजी हो त्रिपळा उद्ध्वस्त केलाय. रोहनला मात्र माघारी परतावं लागेल. महत्वपूर्ण गोलंदाजी. ज्या श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासरी त्याच श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आणि प्रशांतच्या हातामध्ये आला तो यारकरचा ब्रह्मास्त्र आणि उद्ध्वस्त केलंय ते. रोहनला माघारी परतावं लागेल. या गोलंदाजाला प्रशांतला मात्र 100 रुपयाची रोख रक्कम कॅश प्राइज रुपेशजी माडिक साहेबांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंचा मात्र मनोबल वाढवला जातोय. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 25, 1 लॉस सायगाव संघ. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल विनायक. नवीन चेंडू द्यायचा आहे. संतोषजी मिरगळ साहेबांच्या माध्यमातून या गोलंदाजाने प्रशांतने मात्र जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाची रोख रक्कम असेल. नक्कीच पाहूया प्रशांत मात्र ही सुवर्ण संधी करतोय काय. पण या स्पर्धेला देखील लगातार जर 3 विकेट घेतले तर या स्पर्धेला देखील राजेंद्रजी रिकामे साहेबांच्या माध्यमातून दिवेकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम आहे.
पण प्रशांत देखील या गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळते. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर सायगाव या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 25. 1 लॉस. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. झेल मात्र घेतली जाते. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय तो सायगाव या संघाला. अल्पेच्या माध्यमातून देखील कल्पेच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मोठा हादरा बसला तो सायगाव या संघाला. कमबॅक पाहायला मिळतंय. 2 षटक मात्र महागडे षटक पाहायला मिळते. तब्बल धावसंख्या पाहिली तर 24 धावसंख्या पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रशांतने मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. आता देखील सुवर्ण संधी आहे. एक याच मॅचचा हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरला जातोय का. बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. प्रशांत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 8 आणि फलंदाजींची मात्र लावतोय वाट. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर तिथे स्थिरावली जाते ती 25 या आकड्यावर. 25. अभिषेक अनुभव आहे. एक चेंडू महत्वपूर्ण हाताळावा लागेल. हो सुवर्ण संधी होती. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. थोडस मिस फील्ड झाली आणि त्याचा मात्र फायदा झाला तो काही सायगाव या संघाला. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. या 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 27-27. नक्कीच या गोलंदाजाने मात्र कमबॅक पाहायला मिळेल. कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला षटक नितीने हाताळला. 14 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर जयेशने हाताळला. 10 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर प्रशांतने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय. कमी धावसंख्या मात्र आपल्या गोलंदाजीतून खर्ची करतोय. अजून देखील 2 चेंडू आपल्याकडे टाकण्याची मुभा आहे. अगोटप्याची गोलंदाजी हाताळतोय. थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न पाहूया. रनआउटची सुवर्ण संधी होती. रनआउटची सुवर्ण संधी मात्र गमावली गेली आणि 1 धावसंख्या परिपूर्ण. एकेरी धावे बरोबर सायगाव या संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 28-28. आमचे दर्पण साहेब थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळतात कारण त्यांना माहिती आहे इथून एक विकेट आपल्या संघासाठी खूप महत्वाचा आहे. खेळाडूंचा मात्र मनोबल वाढवलं जाते. लाख मुलाचा सहकार्य त्यांचा देखील या स्पर्धेला आहे. पण खेळाडूंचा मात्र प्रशांतचा गोलंदाजाचा मनोबल वाढवण्यासाठी धाडस निर्माण करते. अकुटप्प्याचा चेंडू मात्र बेरकावून दिलाय. 3D जेलच्या काले काय समीकरण. जेल मात्र अचूक घेतला जातोय. प्रशांतने मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं प्रशांतने मात्र अचूक गोलंदाजी केली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायगाव या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 28 धावसंख्या पाहायला मिळते. निगडी गवळी या संघाला तब्बल 18 चेंडू मध्ये तब्बल 29 धावसंख्या बनवावी लागेल. मी प्रशांतला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रशांत गोलंदाज. अगदी हॅलो 3 विकेट घेतल्याच्या नंतर अगदी 4 धावा मात्र खर्ची केल्या गेल्या आपल्या गोलंदाजीच्या. महत्वपूर्ण गोलंदाजी आहे. त्याच्यानंतर होणारा सामना असेल तो नेवरुळ आणि गोंडसे वडाची वाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेवरुळ संघ आणि गोंडसे वडाची वाडी. सुयक साबळे साहेबांच्या माध्यमातून आफ्रिकेवरून खास याच स्पर्धेसाठी सन्मान्य प्रशांत साबळे साहेबांसाठी 200 रुपयाचं रोख रक्कम येते. धन्यवाद लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. तरी कॉल असेल नाणेफेकीसाठी नेहरू संघ आणि गोंडसे वाडाची वाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अठरा चेंडू 29 धावसंख्या बनवायची आहे. एक मोठी खेळी मात्र करावी लागेल. दोन्ही संघांमध्ये मात्र आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. दर्पण साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचे. नेहरू संघ हॅलो नेहरू संघ आणि वडाची वाडी या संघ दोन्ही संघांमध्ये मध्ये नाणेफेक करायची आहे.
नाणेफेकीचा कॉल जातोय तो गोनसे वडाचीवाडी या संघाच्या बाजूने. काय कॉल असेल आपल्याला सांगायचं आहे. बॅटिंग स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते नेहरू या संघाला. सायगाव संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. फलंदाज पाठवायचे आहेत निगडी गवलवाडी या संघाला विनंती असेल. सायगाव या संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निगडी गवलवाडी हे संघ सलामीवीर जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे मित्रांनो. थोडंसं सहकार्य करते, स्पीडअप घ्यायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. 29 धावांचं आव्हान आपल्या समोर आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंडला असेल तो भूषण आणि नॉन स्ट्राईकला असेल तो सर्वेश. म्हणजे 3D. आता मात्र 3D चा जमाना आहे. 5G पाहिजे 5G. मिळतोय चौकार. हॅलो. रोहन महाडिक सारख्या गोलंदाजावर मात्र इथे प्रहार चढवला गेलाय. दुसरा चेंडू. दोन्ही फलंदाजांना इथे राजेंद्र दिवेकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या आपल्याला 4 पाहायला मिळते. रोहन माडिक राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला यावेळेला देखील निर्धाव चेंडूचे सांगता आणि पंचांकडे मात्र अपील केली जाते आणि बॅक टू द पवेलियन. सर्वेश ना, सर्वेश. मोठा हादरा लागलाय तो निगडी या संघाला. हॅलो. सर्वेश एक महत्वपूर्ण खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आत बाहेर जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. रोहन माडिक महत्वपूर्ण एक विकेट घेऊन दिले. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. नॉन स्ट्राईक एंडला मात्र खतरा. पाहूया काहीच मिस कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. बघा क्रिकेट आणि रस्त्यावरचं सिग्नल थोडंसं सिमिलर असतं. रस्त्यावरच्या सिग्नल मध्ये ज्यावेळी तुम्हाला रेड सिग्नल मिळतो तेव्हा तुम्हाला थांबणे गरजेचं असतं. ज्यावेळी तुमच्यासाठी ग्रीन सिग्नल असतो तेव्हा तुम्हाला गाडी वेगाने चालवणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे येल्लो सिग्नल असतं तेव्हा गती कमी करावी लागते. इथे देखील रेड अलर्ट होता आणि मात्र थोडक्यात का न होईना मात्र खेळाडू वाचले गेलेत. पुन्हा एकदा रोहन महाडिक. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॅटची मात्र आउट साइड एज घेऊन चेंडू बॅकवर्ड रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार खाल्ला होता. तदनंतर डॉट चेंडू आला होता. नंतर विकेट आली होती. त्यानंतर डॉट आणि हा एक धाव म्हणजे 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. 29 धावांचा पाठलाग करतोय निगडी ए संघ. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू. त्याच्यावर मात्र प्रहार चढवलाय. पाहूया काय होतंय. तुषार तांबडे मात्र आले होते झेलच्या खाली आणि 1 बाउन्स चेंडू झालाय सीमारेखा पार. चौकार. चांगले क्षेत्ररक्षक आहेत तुषार तांबडे. निश्चितच मोठी धाव घेतली होती. हातामध्ये चेंडू आला होता मात्र थोडक्यात निसटला. चला टीम मीटिंग करायची नाहीये प्लीज. फास्ट घ्यायचंय. सायगाव संघ प्लीज थोडस स्पीडअप घ्यायचंय.
विनायक थोडस स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. प्रत्येक चौकारासाठी रुपेश महाडिक साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. याची निगडी संघाच्या फलंदाजाने नोंद घ्यायची आहे. समाजसेवक आहेत. नवीन गोलंदाज विनायक. पाहूया 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल का? येणारे 12 चेंडू सांगून जातील. पहिला चेंडू मात्र नो चेंडू घोषित करतायत पंच. विनायकला मात्र दंडित केलं जात आहे. एक अवांतर धाव मात्र निगडी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 10. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्यायची आहे. फ्री हिट ऑन असेल. यो हो काय चेंडू पिचिंग केलाय. यॉर्कर लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली विनायकाच्या माध्यमातून. एक डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला धाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. 29 धावांचा पाठलाग करतोय निगडी हे संघ. 11 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल कारण निगडी संघ देखील बलाढ्य संघ आणि तसाच सायगाव संघ देखील बलाढ्य संघ आहे. यावेळेला मात्र हो झेल घेण्याची संधी थोडी का होईना निर्माण झाली होती. गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळत आहे. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये झालंय. 2 धावा मात्र अर्जित झाल्यात. 2 धावा मात्र आपल्याला सायगाव निगडी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. भूषण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. भूषण यांना कशा पद्धतीने खेळी साकारतील पाहूया. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स कॅरी करण्याचा प्रयत्न मात्र उंची कमी झाली आहे. जातोय चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार. भूषण यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. पाहूया धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 आणि कोणत्या संघासाठी असेल हा खतरा. रुपेश महाडिक साहेब यांच्या माध्यमातून भूषण याच्यासाठी 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज इथे आलेला आहे. प्रशांत साबळे यांच्यासाठी देखील कॅश प्राइज या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलंय. सुयोग साबळे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र वाईड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळत आहे. वाईट चेंडू विनायक वर मात्र प्रेशर पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवर मात्र चौकार खेचून आणला होता भूषणने आणि मात्र आता विनायकवर प्रेशर पाहायला मिळत आहे. थोडस स्टेप आउट केलंय का पाहूया. यावेळी मात्र फटका चांगला आहे आणि जातोय सीमारेखा पार. भूषणच्या बॅट मधून चौकारानंतर हा आलाय षटकार. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 आणि आता 5 धावांची गरज असेल विजयासाठी निगडी संघाला. पाहूया इथून सायगाव संघ कमबॅक करेल का. विनायक याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर मात्र विनायकवर प्रहार चढवला गेलाय. आतापर्यंत 13 धावा मात्र विनायकच्या 4 बॉलवर आलेत. एकंदरीत रोहनने कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती. रोहनच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आता विनायक आले आणि त्यांच्यावर देखील प्रहार चढवला गेलाय. 13 धावा मात्र त्यांच्या 4 चेंडूवर आलेत. पाहूया विनायक इथून काय करतायत. कमबॅक होईल का विनायक यांचं. फुल टॉस चेंडू आहे. संधी होते मात्र संधी थोडीशी कुठेतरी हुकली गेली कारण भूषणने देखील डोक्याला हात लावलाय कारण त्याला देखील माहिती आहे मॅच जवळ आलेली आहे आणि सोने पे सुहागा मिळाला होता इथे. फुलटॉस या अगोदरच्या चेंडूवर षटकार मारला होता. पायातला चेंडू होता त्याला मात्र सरळ बॅटने खेळला होता आणि चेंडू सीमा पार देखील केला होता आणि आता मात्र 0 ही धावसंख्या या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला 24 या आकड्यावर मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. 5 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. थोडस निगडी संघ आपल्याला कुठेतरी चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कोणाचाही कधीही कमबॅक होऊ शकतो. यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला खतरा आणि यस महत्वपूर्ण खेळाडू मात्र बास झालाय तो भूषण.
मोठा हादरा लागलाय निगडी गवलवाडी संघाला. चला सायगाव संघ प्लीज टीम मीटिंग करायची नाहीये. सायगाव संघ अंपायर आपण कॉल द्यायचा आहे तिथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हिमांशू यांना. पाहूया 6 चेंडू 5 धावा. एका बाजूला आहे निगडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सायगाव संघ. 5 धावा बनवल्या जातील की 5 धावा डिफेंड केल्या जातील. जर का या 5 धावा डिफेंड केल्या गेल्या तर मात्र हिमांशू याच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव नक्कीच होईल. रुपेशजी महाडिक साहेब यांच्याकडून कल्पेशने जर का चौकार मारला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पाहूया 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागलं गेलंय का. चौकाराने फिनिश होईल सामना का की एकेरी दुहेरीला इथे प्राधान्य दिलं जाईल. हिमांशू मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच चेंडूला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि डिक्लर झोन मध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतंय. एक धाव मात्र जोडली जाईल इथे निगडी संघाच्या खात्यामध्ये. चांगला चेंडू पिचिंग केला होता. गुडलेनचा चेंडू होता. मात्र इथे मोठे फटके मारण्याचा कोणत्याही प्रकारचा माणूस आपल्याला पाहायला मिळत नाहीये कल्पेशांच्या माध्यमातून. आणि नक्कीच मगाशी देखील आपण पाहिलं होतं तर निगडीचा बी संघ खेळत होता. धावसंख्या मात्र 24 धावांचा पाठलाग करत असताना मला वाटतं 4 5 की 6 विकेट गमावले होते. अशा पद्धतीची खेळी अपेक्षित नसताना देखील विकेट गेले होते आणि आता मात्र कल्पेशने त्यातून बोध घेतलाय. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड रिजन डिक्लर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. 3 धावांची गरज असेल. 4 चेंडूंचा खेळ माफ करा 4 धावांची गरज असेल आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 3 धावांची गरज असेल निगडी संघाला. पाहूया बॉल टू रन ची मॅच आहे. इथे जर का एखादा चेंडू डॉट आला तर मात्र फलंदाजांची हवा कुठेतरी टाईट होताना पाहायला मिळेल. हिमांशू याला मात्र त्या डॉट डिलिव्हरी टाकावे लागतील चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कल्पेश. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपल्याला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. मोठे फटके येतील का कल्पेशांच्या बॅट मधून पाहूया. ओहो जी आम्ही चर्चा केली होती एक डॉट चेंडू आला तर मात्र फलंदाजांची हवा टाईट असेल. आता आपण पाहू शकता निगडी संघाच्या डगआउट मध्ये देखील थोडेसे कुठेतरी हवा उलट्या दिशेने फिरताना पाहायला मिळते कारण डॉट चेंडू आलाय आणि ह्या हिमांशूकडे व्हेरिएशन आहे आणि अनेक वेळा ह्या गोलंदाजाने अशा पद्धतीचा कारनामा केलाय. मला वाटतं पांगलोळी संघाने जे स्पर्धा आयोजित केली होती तिथे देखील ह्या हिमांशूने चांगली गोलंदाजी केली होती. आज पाहूया 3 चेंडू आणि 3 धावा. हिमांशू स्ट्राईक बॉलिंग एंडवर आपण पाहतोय. यावेळी देखील पायातला चेंडू होता त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू आपल्याला यष्टीरक्षणाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असेल. सामना कंपल्सरी चेस असेल. इथे काय होईल काय बिघडेल एखादा शॉट किंवा एखादा बॉल इथे सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो. इथे मात्र आता तुमची मानसिकता एकदम स्ट्रॉंग ठेवावी लागेल. मग ते गोलंदाज असतील किंवा फलंदाज असतील. आत्मविश्वास तुमच्यावर स्वतःवर ठेवावा लागेल कारण मॅच आता आपल्याला क्लोज पाहायला मिळतंय. निगडी संघ की सायगाव संघ कोणता संघ इथे विजयी होईल याकडे देखील आमच्या प्रेक्षकांच्या देखील नजरा लागून बसल्यात. हिमांशू पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हर्षद वर्सेस हिमांशू अशी लढत या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. 5वा चेंडू घेऊन यावेळेला पायातला चेंडू त्याला फ्लिक केलाय फेकून दिलाय सीमारेखा पार आणि विजयी षटकार आलाय. हर्षदच्या बॅट मधून निगडी संघ इथे विजयी झालाय. विजयी संघांचं सहर्ष स्वागत आणि सायगाव संघाला देखील हार्ड लक असेल.